समोर येते भाजपनं यावेळेस परतूरच्या नगरपालिकेमध्ये विजय संपादित केलेला आहे। जालन्यातल्या परतूर पालिकेमध्ये भाजपच्या उमेदवार प्रियंका राक्षे या विजयी झालेल्या आहेत। गेल्या 30 वर्षांपासून ही पालिका राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया यांच्या ताब्यात होती। या सगळ्या संदर्भात भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। परतूर मध्ये माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया यांना धक्का बसलेला आहे। गेल्या 25 वर्षाच्या सत्तेला भाजपने या ठिकाणी सुरुंग लावल्याचा पाहायला मिळाला आहे। आपण जर पाहिलं तर भाजपचे नगराध्यक्ष या ठिकाणी विजयी झालेले आहेत। या ठिकाणी विजयी उमेदवार आहेत। आपल्या सोबत स्वतः भाजपचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर आहेत। काय सांगाल भैया, 25 वर्षाच्या सत्तेला या ठिकाणी भाजपने सुरुंग लावलाय? थोडी यात सुधारणा करतो की 25 ऐवजी 30 वर्षाच्या या शहरावरील एक हत्ती सत्तेला भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी सुरुंग लावला। त्याच ठिकाणी मी परतूर शहरातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की नामदार बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय चांगलं पॅनल या शहरासमोर आम्ही उभं केलं आणि कधी नव्हे असं भरभरीत यश भारतीय जनता पार्टीच्या पदरामध्ये या शहराने टाकलंय। लोणीकर साहेबांनी मागची निवडणूक हरल्यानंतरही या शहरामध्ये जी विकासाची कामं केली त्याचा मोबदला या शहराने निश्चित दिल्याची, त्याची पावती दिल्याची खात्री मला या ठिकाणी वाटते की आज 1800 मतांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्या ठिकाणी दिलाय, जिंकलाय। सोबतच जे काही उमेदवार आमचे निवडून आलेत, काही थोड्याशा अल्पमतांनी पडले जरी असले तरी या शहराला जे शब्द लोणीकर साहेबांनी दिले ते त्या कृती आराखड्यावरच येणाऱ्या 5 वर्षामध्ये परतूर शहराचा विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार। नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून जी सत्ता होती सुरेश कुमार जेतलिया यांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावत या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष या ठिकाणी विजय झालाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।